नवीन टेंडरच्या संदर्भात तन्वी प्रिया आणि अकाउंट्स टीमच्या हेडबरोबर काही पॉईंट्स डिस्कस करत होती. तिला काही चेंजेस हवे होते जे ती सांगत होती. तेवढ्यात दरवाजावर नॉक झालं, पण तिने त्याकडे लक्ष न देता तिचं बोलणं कंप्लीट केलं. तसंही महत्त्वाचं डिस्कशन सुरू होतं, त्यात तिला अजिबात डिस्टर्ब नको होता. ती काहीच बोलली नाही, त्यामुळे पुन्हा नॉक होणार नव्हतं. पण 1 मिनिट थांबून पुन्हा दरवाजावर नॉक झालं. तसं तिने येस बोलत बाहेर असलेल्या व्यक्तीला आत बोलावलं. तिचं लक्ष अजूनही समोर असलेल्या टेंडरवरच होतं. अजून काही चेंजेस हवे आहेत का ते बघून ती स्वतः मार्क करत होती. बाहेरून आलेली व्यक्ती काहीच बोलत नाही म्हणून तन्वीने समोर बघितलं, तर समोर आदित्य उभा राहून तिच्याकडेच बघत होता. प्रिया आणि अकाउंट्स हेड समोर उभ्या असलेल्या आदित्यकडेच बघत होते. एव्हाना प्रिया उठून आदित्यच्या बाजूला जाऊन आदित्यला बसायला सांगत होती. माने जी, तुम्ही थोड्या वेळात या. टेंडरची फाईल त्यांना परत देत तन्वीने सांगितलं. तसे माने आणि प्रिया दोघेही जायला निघाले. प्रिया स्टॉप, तन्वीने थोडं चिडून सांगितलं. इतक्या वेळात तिने आदित्यकडे एकदाही बघितलं नव्हतं की त्याला बसायला सांगितलं नव्हतं. प्रिया, मी लंचला नकार दिल्याचं तू कळवलेलं? माने बाहेर जाताच तन्वीने आदित्यवर तिरपा कटाक्ष टाकत रागात प्रियाला विचारलं. हो, प्रियाने खाली मान घालून सांगितलं. अजूनही आदित्य तिकडे उभाच होता. ओके, परत एक लूक आदित्यवर टाकत. नाव गेट लॉस्ट. मी बोलवत नाही तोपर्यंत मला कोणीही डिस्टर्ब करणार नाही, तन्वीने रागात सांगितलं. प्रियाने जाताना कॅबिन बंद करून घेतली. सो आदित्य देशमुख, द ग्रेट बिझनेस टायकून आदित्य देशमुख. खुर्चीवरून उठत तन्वी आदित्यच्या समोर येऊन उभी राहिली. ते दोघेही एकमेकांच्या समोर उभे होते. ती रागात उभी होती तर तो शांत उभा होता. आदित्य अचानक तिच्या ऑफिसमध्ये आलेला. घरी असताना असं काही केलं तर चालणार होतं, पण ऑफिस टाईममध्ये, तेही सकाळी पाठवलेल्या त्या पार्टनरशिप ॲग्रीमेंटनंतर ती भडकणार हे त्याला माहीत होतं. त्यासाठी त्याने शांत राहण्याचं आधीच मनात ठरवलेलं. त्यामुळे तो शांतपणे तिच्यासमोर उभा होता. शांत असला तरी ॲटिट्यूड होताच. त्यानेही तिच्यासारखं हाताची गडी घालत उभा राहत तिच्या बोलण्यावर फक्त हुंकार दिला. दोघेही एकमेकांसमोर उभे होते. तिच्या डोळ्यात राग होता तर तो निर्विकारपणे तिच्यासमोर उभा होता. आदित्य देशमुख, हे तुमचं घर नाही कधीही यायला. स्वतःला मोठे बिझनेसमॅन म्हणून घेता आणि इतकंही माहीत नाही का की कोणाच्या ऑफिसमध्ये जाण्याअगोदर अपॉइंटमेंट घ्यायची गरज असते? की तुम्हाला असं वाटतं तुम्ही सोडलात तर सर्व रिकामटेकडे आहेत? तन्वी रागात एकटीच बडबडत होती. ती रागात असली तरी तिच्या आवाजाच्या टोनमध्ये आणि बोलण्याच्या पद्धतीमध्ये कमालीचा कंट्रोल होता, हे त्याला जाणवत होतं. हेच जर ती बाहेर असती तर आतापर्यंत किती गोंधळ घातला असता, याच विचारात तो होता. आदित्य, मला हे अजिबात पटलेलं नाही. तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये असं अचानक येणं तुम्हाला शोभत नाही. तुम्ही माझे हस्बंड असलात तरी ते घरी, ॲटलिस्ट ऑफिशियल प्लेसमध्ये मला असं वागणं चालत नाही आणि चालवून घेतलं जाणार नाही. अजून एक, मागाशी पाठवलेली पार्टनरशिप ॲग्रीमेंट, ते काय होतं कळेल का मला? आपल्या झालेल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये क्लिअरली मेन्शन आहे, तुम्ही माझ्या आणि मी तुमच्या आयुष्यात इंटरफिअर करणार नाही. मग तुमचं काय चालू आहे? सतत माझ्या आयुष्यात का दखल घेत आहात? तुम्ही ग्रेट असाल पण ते तुमच्या घरी, माझ्याकडे नाही. तन्वी बडबडत होती. तो अजून तरी गप्प होता. आदित्य, मी मूर्ख आहे म्हणून एकटीच बडबडत आहे का? त्याला शांत उभं राहिलेलं बघून ती अजून भडकली होती. सॉरी, तुला इन्फॉर्म न करता आलो. राहिला प्रश्न त्या पार्टनरशिपचा तर ती गरजेची आहे. आदित्य शांतपणे बोलत होता. पार्टनरशिप गरजेची आहे हे कोणी ठरवलं? तुमचं तुम्ही? त्याचं ऐकून न घेता तिने मध्येच टोकलं. शांत बसून घे, आपण बसून बोलूयात. आता माझ्याच ऑफिसमध्ये, माझ्याच कॅबिनमध्ये मला तुम्ही बसायला सांगणार? तन्वी, बसूयात म्हणत तो बसलाही. ती त्याला बोट दाखवणार, पण बसल्याने तिला खाली बघून वाद घालायला लागणार होतं. कदाचित तिला ते जमणार नव्हतं म्हणून ती सुद्धा रागात त्याच्या बाजूच्या चेअरवर बसली.
लिसन तन्वी, तुझ्या त्या आश्रमच्या मागे लागलेला बिल्डर म्हणजे समीर म्हात्रे माझा बिझनेस रायव्हल आहे. जर त्याला समजलं तू माझी बायको आहेस तर तो आश्रमात असलेल्या लेडीजना आणि तुला जास्त त्रास देईल. जर माझे नाव त्यामध्ये आलं तर तो त्रास देण्याआधी थोडा विचार करेल. आदित्यने शांतपणे त्याचं मत तिला सांगितलं. बिझनेस म्हटलं की रायव्हल्स आलेच ना, मग ते तुमचे काय आणि माझे काय, म्हणून तुम्ही नेहमी असं मध्ये याल का? तो तुमचा रायव्हल आहे म्हणून हे असं पार्टनरशिप करणं मला योग्य वाटत नाही. मी तर म्हणेन जर तुमचं नाव मध्ये आलं तर तो जास्त त्रास देईल तुम्हाला त्रास देण्यासाठी. तन्वी आता एक बिझनेस वुमन होती जी प्रत्येक गोष्ट विचार करून बोलत होती. नेहमीचा तिचा अल्लडपणा ऑफिसच्या बाहेरच असायचा. ऑफिसमध्ये ती एक सिरियस वर्किंग वुमन होती जी प्रत्येक गोष्टींचा विचार करून तोलून मापून बोलणं जाणत होती. नेहमी असं असतं असं नाही ना, तो सरळ मार्गाने जाणारा असता तर मी मध्ये आलोही नसतो. पण तो काय आदित्य, आय ॲग्री, मी तुमची बायको आहे म्हणून तुम्ही मला प्रोटेक्ट करताय. इतक्या दिवसात मला इतकं समजलं आहे तुम्ही तुमच्या फॅमिलीला खूप प्रोटेक्ट करता. पण मी माझी काळजी घेऊ शकते हे तुम्हाला कळत नाही का? तुम्ही बिझनेसमॅन आहात, खूप मोठे बिझनेसमॅन आहात. पण मी सुद्धा माझा हा छोटा का होईना बिझनेस सांभाळतच आहे ना. त्या दिवशी एकदा तुमची मदत काय घेतली, तुम्ही तर स्वतःला मसिहा समजायला लागलात. तन्वीने परत त्याला अडवलं. तिला राग तर खूप येत होता पण तिला तो त्याच्यावर काढायचा नव्हता. असं नाही आहे तन्वी, तू एक उत्तम बिझनेस वुमन आहेस पण मी तुमच्या इतकी स्ट्रॉंग नाही. मला तुमच्या प्रोटेक्शनची गरज आहे. मी तर एक स्त्री आहे. स्त्री कशी स्ट्रॉंग असेल, हो ना? आधी डॅड आणि आता तुम्ही सतत बॉडीगार्ड सोबत ठेवत आहात. अरे मी तुमच्याकडे मागितलं का प्रोटेक्शन? नाही ना. निस्तरू द्या ना माझं मला. जर मी प्रॉब्लेम ओढवून घेते तर करेन ना माझं मी सॉल्व. नेहमी कशाला मी पडायच्या आधीच मला उचलायला तुम्ही येताय. म्हणून मला लग्न करायचं नव्हतं. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायला तयार झालात तर वाटलं माझं मी जगेन. पण तुम्ही तर डॅडच्याही पुढे गेलात. माझ्या आश्रममध्ये पार्टनर बनायला आलात. माझ्या पर्सनल आयुष्यात इंटरफेअर करायला तुम्हाला कोणी सांगितलं? आणि कशावरून मी तुमच्यावर विश्वास ठेवू? तुम्ही तर ती जागा तुमच्या नावावर करून घेतली आणि नंतर मला ते आश्रम बंद करावं लागलं तर मी काय करणार आहे? तन्वी रागात आता वाटेल ते बोलत होती. तन्वी, स्टॉप दिस नॉनसेन्स. तसंही मी ती लँड नावावर नव्हतो करत. ती लँड मी अजून डेव्हलप करण्यासाठी पार्टनरशिप करत होतो. आदित्यला सुद्धा आता राग आलेला पण आता तो स्वतःला कंट्रोल करत होता. तन्वी त्यावर कुस्ती खचली. बिल्डर लोकांचं हे नाटक मला माहीत नाही का? डेव्हलप करण्याच्या नावाने जागा हायर करणार आणि मग कधी त्यांचे ओनर बनतात ते कळत देखील नाही. मी तुझ्या फायद्यासाठी बोलत होतो. जर नसेल करायचं तर नको करूस, मलाही काही गरज नाही तुझ्यासाठी हे करण्याची. आदित्य रागात बोलला. इतर बिल्डरसोबत त्याची केलेली तुलना त्याला अजिबात आवडली नव्हती. करणार पण नाही आहे. मी तुम्हाला सांगितलं नाही मला मदत करायला या आणि मला प्रोटेक्ट करायला या, समजलं? मला तर तुम्हा पुरुषांचं कळतच नाही. मदत मागितली नाही तरी मदत करायला पुढे असता आणि जेव्हा मदत हवी असेल तेव्हा तुम्ही तिकडे नसता. तुमच्या मते आई स्ट्रॉंग असते, सर्व हँडल करू शकते आणि बायको काही करू शकत नाही. तुम्हाला आई ग्रेट वाटते, मग बायको ग्रेट का वाटत नाही? म्हणजे बघा ना, व्हॉट्सअपवर फक्त जोक फॉरवर्ड करायचे असले की बायको आठवते. बायकोवर हवे तसे जोक्स क्रॅक करणार. तुम्हाला असं का वाटतं बायकोला बहिणीला काही येत नाही? त्यांना नेहमी तुमच्या प्रोटेक्शनची गरज आहे. मला या गोष्टीचा नेहमीच राग येतो. तुम्हाला जिजाऊ आई म्हणून मान्य आहे. शिवाजी महाराज घडले ते जिजाऊ होत्या म्हणून हे मान्य करता, पण कोणी हे का मान्य करत नाही? जिजाऊसारखी पत्नी होती म्हणून शहाजी महाराजांच्या मनात स्वराज्य जन्माला आलं. त्या खंबीरपणे उभ्या होत्या म्हणून तर शहाजी महाराज लढत होते ना. ते कोणीच का मान्य करत नाही? नेहमी तुमच्या प्रोटेक्शनची त्यांना गरज असते असं का वाटतं तुम्हाला?
थोडं तरी विश्वास ठेवून बघा बायकोवर, बहिणीवर. असं कुठे म्हणते एकदम सोडून द्या, पण तिला तिची लढाई तर लढू द्यात. जर गरज लागली तर जिथे गरज लागेल तिकडे या ना. आधी तुम्ही त्यांना असं दुसऱ्यावर अवलंबून राहायला शिकवता आणि मग स्वतःच बोलता तिला तिची लढाई लढता येत नाही. लढू द्या ना, मग समजेल तिला तिची लढाई लढता येते की नाही. तिला पाठीशी घालण्यापेक्षा तिला पुढे करून तिच्या पाठीवर असलेली ढाल बना, योग्य वेळी तिला वाचवण्यासाठी. पण त्याआधी तिला स्वतःसाठी लढायला तर शिकवा. आजपर्यंत तिच्या मनात असलेली सल तन्वी बोलून दाखवत होती. नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. मला कोणावरही डिपेंड नाही राहायचं, माझं मी बघून घेईन, तन्वी बोलत होती. आदित्य मात्र शॉक होता. ती मस्तीखोर आहे हे माहीत होतं. कोणावर अवलंबून राहण्याचा तिला इतका राग आहे हे त्याला माहीत होतं. पण इतकं काही तिच्या मनात असेल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं. ती असा इतका भावनिक विचार करत असेल हे त्याला कधीच वाटलं नव्हतं. त्याने कधी उठून तिला मिठी मारली हे त्यालाही कळलं नाही. ती सुद्धा त्याच्या पोटाला बिलकुल रडत होती. तो तिच्या पाठीवर थोपटत तिला शांत करत होता. आदित्य, मी कालसुद्धा एकटी हँडल करत होते. डॅडने ठेवलेल्या बॉडीगार्ड्सना नेहमी चुकवून जायचे आणि उद्या आपलं कॉन्ट्रॅक्ट संपलं की सुद्धा एकटी हँडल करणार आहे. मग मी आज का नको एकटी हँडल करू. तिने लगेच स्वतःला सावरलं आणि त्याला स्वतःपासून लांब करत ती बोलली, ओके, मी हे पार्टनरशिप कॅन्सल करतो. यापुढे माझा एकही बॉडीगार्ड तुझ्यासोबत नसेल, पण तू स्वतःची काळजी घेणार आहेस. जेव्हा गरज असेल तेव्हा तू स्वतःहून मला सांगणार आहेस. नवरा म्हणून नेहमी तुझ्यासोबत असेन की नाही माहीत नाही, पण मित्र म्हणून नक्कीच नेहमी तुझ्यासोबत असेन. काहीसा विचार करत तो बोलला. वातावरण इतकं इमोशनल होईल असं त्याला वाटलं नव्हतं. थोडा वेळ शांततेत गेलं. दोघांनाही काय बोलावं ते कळत नव्हतं. तन्वीला आलेल्या फोनने दोघांमधली शांतता भंगली. मगाशी आलेल्या नंबरवरूनच कॉल आलेला, त्यामुळे तिने तो लगेच कट केला. मी निघतो, सरप्राईज लंचसाठी आलो होतो. इथे सरप्राईज रडारडीचा कार्यक्रम झाला. तन्वीला चिडवण्यासाठी तो बोलला. सरप्राईज लंच होतं की बिझनेससाठी माइंड कन्व्हर्ट करणारं लंच होतं. बॅक टू फाईट मोड ऑन होत तन्वी बोलली. हो, तसंच काहीसं. म्हणजे बिझनेससाठी नाही, तर मला त्या स्वयंसिद्धामध्ये असलेल्या लेडीजची दया आली म्हणून. म्हणजे बघ ना, एका भूताच्या भीतीखाली वावरणं किती अवघड आहे, नाही का? आता मला तर पुढचं 1 वर्ष ऑप्शन नाही, पण त्यांना तर मी वाचवू शकतो असं वाटलं. आदित्य कॅज्युअली बोलावं तसं बोलला. तन्वीने हातात घेतलेला ऑफिस फोनचा रिसिव्हर खाली ठेवला. मी आता तुमच्यासाठी जेवण मागवणार होते, पण ना तुम्ही उपाशीच चांगले वाटता. तसंही गोरीला जर आमच्या ऑफिसमध्ये जेवला तर कॅन्टीनमधलं जेवण संपेल. आमच्या बाकीच्या स्टाफला उपाशी राहावं लागेल, तन्वी खांदे उडवत म्हणाली. पाहुण्यांचं चांगलं स्वागत होतं तुमच्या ऑफिसमध्ये. होतंच, पण ते बोलवलेल्या पाहुण्यांचं. बिनबुलाए मेहमान को तो हम पाणी भी नाही देते. तिने इतक्या वेळात त्याला पाणीसुद्धा विचारलं नव्हतं. ते आठवून ती स्वतःच बोलली. अतिथी देवो भव माहीत नाही का? अतिथी माणूस असेल ना तर देव मानायचं हे माहीत आहे, पण इथे जंगलातले प्राणी पळून अतिथी बनून आले तर काय करायचं ते माहीत नाही. आमच्या जेवणाची सोय आम्हीच करू शकतो कुठेही. बोलत त्याने तिच्या डेस्कवरच्या फोनचा रिसिव्हर उचलला आणि प्रश्नार्थक नजरेनेच तन्वीकडे बघितलं. तिने लगेच त्याला प्रियाचा नंबर सांगितला. तो कॅन्टीनमध्ये फोन लावून जेवण मागवणार नाही हे तन्वीला माहीत होतं, म्हणून आधीच तिने त्याला प्रियाचा नंबर दिला होता. तुम्ही जो मेनू सांगितला आहे तो आमच्या कॅन्टीनमध्ये मिळत नाही, बाहेरून मागवावा लागतो, तन्वी त्याच्याकडे बघत बोलली. सो मला कामं आहेत, इतका वेळ तुम्ही इथेच बसणार आहात का? तिने परत चिडून विचारलं. हो, त्याने खांदे उडवत सांगितलं आणि समोरच्या सोफ्यावर बसून फोन बघू लागला. त्यांचं हे असंच होतं. क्षणाला भांडण आणि क्षणात सर्व काही ठीक असल्यासारखं वागत होते. आताही काही क्षणाआधी भांडले, भावूक झाले,
पण परत त्यांची मस्ती सुरू झालेली. तन्वीचा परत फोन वाजला. तिने एकदा आदित्यकडे बघितलं. त्याचं लक्ष नव्हतं बघून तिने फोन उचलला आणि थोडं बाजूला जाऊन हळू आवाजात बोलू लागली. हो हो. तिने फक्त हो मध्ये उत्तर देत फोन ठेवून दिला. आदित्य जरी फोनमध्ये बघत असला तरी त्याचं लक्ष तिच्याकडे होतं. तिचं असं एका शब्दात उत्तर देणं म्हणजे त्याला काहीतरी गडबड वाटत होती. पण तो आता तिला काही विचारू शकत नव्हता किंवा तिच्या मागावर गार्ड्स ठेवू शकत नव्हता. तो काय करू शकतो जेणेकरून ती हर्टसुद्धा होणार नाही आणि तिच्यावर लक्षसुद्धा राहील याचा तो विचार करत होता. आदित्य, तू खूप जास्त विचार करतोयस तिचा. ती हँडल करेल. तसंही तिचं चांगलं वाईट ती जाणते. सतत तन्वीची काळजी करणं बंद कर. तू इतकाही बदलू शकत नाहीस. आदित्य मनातच स्वतःला तिचा विचार करण्यापासून अडवत होता. स्वतःच्याच विचारात असताना तन्वी चेहऱ्यावर मोठी स्माईल ठेवत तिच्या चेअरवर बसली. इतकी मोठी स्माईल हिच्या चेहऱ्यावर, तेही फक्त फोनवर हो बोलून. आदित्य, आज ती प्रियाकडे जाणार आहे. आज काहीतरी होणार आहे हे नक्की. ते बॉडीगार्ड्स हटवण्यासाठीच मगाशी तिने इतकं ऐकवलं. मी हे कसं विसरू शकतो? तन्वी एक शार्प माइंडेड काम करणारी बिझनेस वुमन आहे. काम कसं काढून घ्यायचं हे तिला माहीत आहे. आता तर मी तिच्या हातात आयतं कुलीत दिलेलं. आता मी तिच्या मागे गार्ड्स ठेवू शकत नाही. काहीतरी पटकन करावं लागेल मला हे नक्की. तिच्या चेहऱ्यावरची फेक स्माईल बघत आदित्य विचार करत होता. 5 मिनिटात त्या दोघांचं जेवण आलं. 5 मिनिटात जेवण कसं आलं? आणि तेही इतकं? तुम्ही तर फक्त 2 डिश सांगितल्या होत्या. पिऊन जाताच तन्वीने आदित्यला विचारलं. आदित्यने मात्र तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत जेवणावर लक्ष केंद्रित केलं. तन्वी, प्रियाला सांग बाहेरून पाणी मागवायला. उगाच तुमच्या ऑफिसमधलं पाणी संपायला नको. आदित्यने तिला चिडवत विषय बदलला. आमच्या ऑफिसमध्ये पाणी खूप आहे. तुम्ही आंघोळ केली ना तरी ते संपणार नाही. केली असती पण माझ्या सासूरवाडीत खूप पाणी आहे. आज मस्त आंघोळ झाली आहे माझी. पण तरी तू पाणी बाहेरूनच मागव. गेला तासभर मी पाणी नाही प्यालो. पिऊनने आणलेल्या लंचमध्ये पाणी असूनसुद्धा इतक्या वेळात तिने त्याला पाणी विचारलं नव्हतं. म्हणून त्याने तिला ऐकवलं. घ्या. तिने तिच्या डेस्कवरचं पाणी त्याला दिलं. नको, उगाच संपेल. त्याने तिच्या हातातलं ग्लास घेत सांगितलं. अब मिला सुकून. मुद्दाम तिला चिडवत तो पाणी प्यायला. मिळाली ना शांती. आता लंच सुरू करूयात. नंतर मला त्या प्रियालासुद्धा नीट बघायचं आहे. अरे, तू तिला अजून बघितलं नाहीस? गोड आहे, सुंदर दिसते ती. आणि त्यात तिने आज घातलेला ग्रे सूट तर. आदित्य तिची तारीफ करत होता आणि तन्वी त्याच्याकडे खाऊ की गिळू नजरेने बघत होती. तसं तो थोडा थांबला. कामात पण हुशार वाटते. तिचा नंबर देऊन ठेव. म्हणजे समर्थने जॉब सोडला तर हिलाच विचारेन. थांबेल तो आदित्य कसला? आदित्य, तुम्ही ऑफिसमध्ये काम करता की बाकीच्यांना कामाला लावून स्वतः उन्हाळत बसता? तन्वीने रागात विचारलं. दोन्ही. बॉस असण्याचे फायदे. तो डोळे मिचकावत बोलतो. तो बोलतच होता की त्याचा फोन वाजला. मला थोड्या वेळात निघावं लागेल, मीटिंग आहे. मोबाईलवर आलेल्या रिमाइंडर बघत तो बोलला. त्याने मगासपासून फोन सायलेंटला टाकलेला, तोही नॉर्मल मोडवर केला. एक इम्पॉर्टंट. तू पार्टनरशिप कर नाही तर नको. तो तुझा डिसिजन. पण काय सांगतो ते ऐक. आदित्य आता थोडा सिरियस होऊन बोलत होता. तसं तन्वी पण सिरियस झाली. त्या आश्रमाच्या इथे काही अंतरावर अनुष्का बिल्डरचं रिसॉर्ट चालू होणार आहे. सो तिकडे काही स्टाफ लागेल. जर तुमच्या आश्रममध्ये कोणी त्यासाठी योग्य असतील तर नक्कीच त्यांना प्रेफरन्स दिला जाईल. त्या व्यतिरिक्तसुद्धा तिकडे अजून बरंच काही असेल. जर तुझ्या आश्रमातील कोणी लेडीज जे काही त्यासाठी करू शकतात ते बघ. त्या व्यतिरिक्त आश्रम जर योग्य पद्धतीने मांडला गेला, लाईक तिकडेच काही शॉप किंवा अजून काही सुविधा, तर तिकडे येणाऱ्या टुरिस्टला ते चांगलं पडेल. मी तो आश्रम अशाच पद्धतीने डेव्हलप करणार होतो की ज्याने त्या आश्रमात काम करणाऱ्या लेडीजला अजून एक इन्कम सोर्स सुरू होईल. एकदा शांतपणे विचार कर. अजून एक.
हे काम देशमुख ग्रुपतर्फे नव्हतं होणार. मी पर्सनली ते हँडल करणार होतो. देशमुख ग्रुपचा संबंध रिसॉर्टपुरता असेल, आश्रमशी नाही. खाता खाता आदित्यने आश्रमाबद्दल त्याच्या डोक्यात असलेला विचार सांगितला. तन्वी त्याने जे सांगितलं त्यावर विचार करत होती. ती जागा तुझ्याच नावाने असेल. जर तू बोलत असशील तर पार्टनरशिप न करता सुद्धा तुझ्याच नावाने ते डेव्हलप होईल. पण ते डेव्हलप व्हावं असं मला वाटतं. यावेळी ते गरजेचं आहे आश्रमासाठी. बाकी तू जो निर्णय घेशील तो फायनल. वेट, माझ्या माहितीप्रमाणे तिकडे होणारं रिसॉर्ट हे विजन बिल्डर्सचं होतं. आय मीन विजन बिल्डर्स ते बनवत आहेत. तन्वी थोडं कन्फ्यूज होत बोलली. यू आर राईट तन्वी, ते विजन बिल्डर्सचंच होतं. पण आता ते आपलं देशमुख ग्रुपचं असणार आहे. आदित्यने माहिती पुरवली. हे कधी ठरलं? अजून मला त्याची माहिती कशी नाही मिळाली? तन्वी थोडं शॉक होत बोलली. लवकरच माहिती मिळेल, आदित्य जेवण संपवत बोलला. म्हणजे त्या बिल्डर्सला कटवण्यासाठी? तन्वीने तिच्या मनातली शंका बोलून दाखवली. बिझनेस वर्ल्डमध्ये या गोष्टी होतच राहतात, आदित्यने तितक्या शांतपणे सांगितलं. आदित्य, अशाने तो जास्त चिडेल. त्याचा त्रास आश्रम आणि तुला होणार नाही याची गॅरंटी माझी. ते आश्रम माझ्या नावाने असेल. तन्वीने तिचा निर्णय सांगितला. ओके, फक्त रिनोव्हेट कसं करायचं ते बघून घे. काही मदत लागली तर सांग. बाकी त्या प्रियाला थँक्स सांग. बॅक टू नॉर्मल मोड. हो तर सांगणारच आहे तिला. अगदी चांगल्या पद्धतीने तिचे आभार मानणार आहे. तन्वीने चिडून त्याच्याकडे बघत सांगितलं. तिला बाय बोलून आदित्य निघाला. जाता जाता प्रिया बाहेर त्याला भेटली. तिने गोड हसून त्याला ग्रीट केलं. थँक्स फॉर हेल्प. माझं झाला, आता तुझी टर्न. सो बेस्ट लक. गोड हसून आदित्यने प्रियाला बेस्ट विश केलं आणि आला तसाच ॲटिट्यूडमध्ये निघून गेला. पण इथे प्रिया आता टेन्शनमध्ये आलेली. आजचा भाग थोडा इमोशनल आहे. कॉमेडी आहे की नाही ते तुम्हीच सांगा. नेहमी भांडणारे पण कधीतरी इमोशनल होतात, समजून घ्या. बाकी आदित्य आता तिला काही बोलणार नाही आणि बॉडीगार्ड्स पण ठेवणार नाही. मग तो काय करेल की असंच सोडून देईल? मला काहीच माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा.